So, good evening, everyone. Now, recording has been started. Please mark your attendance and also let me know whether my screen is visible properly. Yes, thank you so much. So, let's start with today's session. Today is our session number 47, and it's around 1 year we are completing this month. Okay, so, yes, thank you so much. So, as we had promised you about the 50 lectures, we will go beyond that, no problem. So, today is our 47th lecture. What we are going to practice today? As Pratibha madam requested about the homographs in previous lecture, so I am going to tell you about homographs. Then we will take vocabulary practice in some different manner, okay? Some interesting fashion. And as usual, we will have conversation today. And as Ganpati festival is coming, so I have chosen the topic Ganpati festival, discussing about Ganpati festival. Okay. So these are the topics. Now let's start with our practice. First we'll learn what are homographs. Okay, homograph म्हणजे काय, होमोग्राफ क्या होता है. तो जैसे आपने होमोफोन सुना है, उसी तरीके से ये जो होमोग्राफ्स है, होमोफोन्स में क्या था कि सेम साउंड होता है बट स्पेलिंग कैन बी डिफरेंट. ठीक है, लेकिन होमोग्राफ्स में क्या है देखिए, होमोग्राफ इज अ वर्ड दैट शेयर्स द सेम रिटर्न फॉर्म, मतलब स्पेलिंग भी सेम होता है. ओके, एज अनदर वर्ड बट हैज अ डिफरेंट मीनिंग. मतलब दोनों वर्ड जो है वो आपको दिखने में सेम दिखेंगे क्योंकि स्पेलिंग सेम होगा. दोघांचंही स्पेलिंग सारखं असणार आहे, पण मीनिंग म्हणजे त्याचा अर्थ वेगवेगळा असणार आहे. ओके, उसका मीनिंग अलग होता है. एक ही वर्ड स्पेलिंग सेम, बट वो जब आप अलग अलग सेंटेंस में यूज करते हो तो उसका मीनिंग बदल जाता है. यहाँ पे मैंने एक एग्जांपल दिया है, मुंबई इज कैपिटल ऑफ महाराष्ट्र. मैंने कैपिटल, ये जो बोल्ड फॉर्म में लिखा हुआ वर्ड है वो लिया है. ओके, थोड़ा अगर आपको चाहिए तो मैं थोड़ा बड़ा कर देती हूँ. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. कॅपिटल म्हणजे काय, राजधानी, राइट. एंड सेकेंड नीचे जो उसका ही एक अदर एग्जाम्पल लिखा है वो है, यू शुड राइट योर नेम इन कैपिटल लेटर्स. देखिए पहले सेंटेंस में और दूसरे सेंटेंस में दोनों जो वर्ड है कैपिटल, दोनों का स्पेलिंग सेम है. बट अभी हम लोग अगर मीनिंग पढ़ेंगे दोनों सेंटेंस का, तो आपको समझ में आएगा कि स्पेलिंग सेम होने से कुछ नहीं होता है. उसको कहाँ पे यूज किया गया है उस हिसाब से वो होमोफोन है, होमोग्राफ है, ये आप आयडेंटिफाय कर सकते हैं. मुंबई इज कॅपिटल महाराष्ट्र म्हणजे काय, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ओके. और सेकंड है, यू शुड राइट युअर नेम इन कॅपिटल लेटर. तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते कॅपिटल म्हणजे मोठ्या लिपीत लिहिलं पाहिजे. एक में लिखा है कैपिटल का मीनिंग है राजधानी, और दूसरे सेंटेंस में उसी कैपिटल का मीनिंग क्या हो गया है, उस कैपिटल का मीनिंग आया है कि बड़े अक्षरों में, मतलब बड़ी एबीसीडी जो होती है आपकी कैपिटल लेटर, ओके, उसमें लिखना है. और एग्जाम्पल्स देखेंगे, लेकिन उससे पहले मुझे बताइए ये जो छोटा सा डेफिनेशन और उसके दो एग्जाम्पल्स दिए हैं, हैव यू गॉट देम. आपको समझ में आया क्या लिखा है और क्या बताने की कोशिश की है. स्पेलिंग सेम रहेगा लेकिन मीनिंग डिफरेंट होगा, उसको होमोग्राफ्स बोलेंगे. चलिए लिखिए चैट बॉक्स में, आपको समझ में आया. येस, येस, थँक्यू सो मच. सो खूप इझी आहे, फक्त होमोफोन्स आणि होमोग्राफ मध्ये थोडं जम्बलिंग होऊ शकतं. तर लक्षात ठेवायचं की इथे स्पेलिंग सेम असतं पण त्याचं मीनिंग वेगवेगळं असतं. असे काही एक्झाम्पल्स बघूया आपण. हे मागे कुठल्या तरी कंबाईन लेक्चरला आपण घेतलेले आहेत, मग मी सेम एक्झाम्पल्स उचलले तिथे सो दॅट आपल्याला लक्षात येईल इझिली. ओके, बघा.
चूज द करेक्ट मीनिंग ऑफ अंडरलाइन्ड होमोग्राफ्स इन बिलो सेंटेन्सेस. आता इथे 2 एक्झाम्पल दिलेत बघा. द हेलिकॉप्टर विल लँड ॲट 10 AM शार्प. म्हणजे हेलिकॉप्टर 10 वाजता उतरेल. 10 बजे नीचे आएगा, जमीन पे लँड होगा. दूसरा है आय हॅव 5 acres ऑफ लँड. माझ्याकडे 5 एकर जमीन आहे किंवा जागा आहे. मेरे पास 5 एकड़ जमीन है. मतलब ये लैंड जो है और ये लैंड जो है स्पेलिंग सेम है, ठीक है, लेकिन अलग अलग सेंटेंस में यूज होने की वजह से उनका मीनिंग टोटली बदल गया है. ठीक है. तो अभी आपको चूज करना है. यहाँ पे मैंने चार ऑप्शन दिए हैं, ABCD. पहला ऑप्शन है कि ऐसे इसको यूज करना है. दिस विल बी दिस विल बी 1 एंड दिस विल बी 2. तो यहाँ पे हर एक में मैंने 2 ऑप्शंस दिए हैं, 1 और 2. ठीक है. तो आपको बताना है मुझे कि कौन सा ऑप्शन, वेदर इट इज A, B, C या D, कौन सा ऑप्शन आपके पहले सेंटेंस, पहले 2 जो सेंटेंस दिए उसके लिए फिट बैठता है. पढ़िए आप प्रॉपरली. यस, करेक्ट. वर्षा मैडम, ऑप्शन C इज द करेक्ट करेक्ट आंसर. ओके. हेलीकॉप्टर विल लैंड. लैंड मतलब जैसे मैंने बोला कि 10 बजे जमीन पे उतरेगा या 10 बजे आएगा. येणार आहे, 10 वाजता येणार आहे. तर त्याच्यासाठी शब्द आहे अराइव. ओके. और ये जो है, ये लैंड जो है वो मतलब 5 एकड़ लैंड है, मतलब फार्म है, उनका खेती है, जमीन आहे. ओके. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आंसर. वेरी गुड. We'll go for the second one. A bear is omnivorous animal. He cannot bear injustice. ठीक है. आता बियर इज अ ओमनिवोरस ॲनिमल. ओमनिवोरस म्हणजे त्याचं मिनिंग पण तुम्हाला माहिती असू दे की सगळ्या प्रकारचं जे, म्हणजे आपण बोलतो ना, एक मांसाहारी आणि शाकाहारी, म्हणजे सगळ्या प्रकारचं अन्न खातो, दॅट इज कॉल्ड, म्हणजे बियर हा अस्वल हा असा प्राणी आहे जो सगळ्या प्रकारचं अन्न खातो. आणि दुसरं आहे ही कॅन नॉट बिअर इनजस्टिस, म्हणजे तो अन्याय सहन करू शकत नाही. आता मी जे मराठीत तुम्हाला सांगितलं याचं आणि याचं मिनिंग, त्याच्यावरून तुम्हाला आता ABCD ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शन मधनं करेक्ट ऑप्शन चूज करायचं. पहिला बियर म्हणजे प्राणी, अस्वल, आणि दुसरा बियर जो आहे तो म्हणजे सहन करणे. येस, करेक्ट. ओके. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. बी इज अ काइंड ऑफ वाईल्ड ॲनिमल, म्हणजे एक प्रकारचा जंगली प्राणी जो अस्वल आहे आपला. आणि सेकंड बियर इज अ टू टॉलरेट, सहन करणे. ओके. व्हेरी गुड. तिसरा बघा क्वेश्चन दिला आपल्याला. ही पेड फाईन फॉर ब्रेकिंग द लॉ. आणि दुसऱ्या त्याच मध्ये दुसरा एक सेंटेन्स आहे, हिज परफॉर्मन्स वॉज फाईन इन द कॉम्पिटिशन. पहिला आहे ही पेड फाईन फॉर ब्रेकिंग द लॉ, म्हणजे त्याने कायदा मोडण्यासाठी काय भरलं, फाईन भरला. म्हणजे काय, एक प्रकारचा कर म्हणू शकता किंवा एक प्रकारची त्याला. अच्छा, प्रतिभा मॅडमने आन्सर पण दिला. ओके. से व्हेरी गुड. सी, पेनल्टी, म्हणजे त्याला शिक्षा म्हणून काही पैसे भरावे लागले. ओके. तर ते त्याचं फाईन होतं, म्हणजे पेनल्टी, शिक्षा. आणि दुसरं आहे हिज परफॉर्मन्स वॉज फाईन. फाईन म्हणजे चांगलं होतं, म्हणून त्यासाठी गुड हा ऑप्शन आला. ओके. व्हेरी गुड. यू अंडरस्टूड इट व्हेरी नाईसली. लास्ट ऑप्शन, लास्ट सेंटेन्स बघूया याच्यासाठी आणि मग आपण पुढे जाऊया. लेट्स प्ले क्रिकेट आफ्टर स्कूल. आता इथे प्लेला अंडरलाईन केलेलं आहे. पहिल्या वाक्याचा मीनिंग आहे की शाळा संपल्यानंतर आपण क्रिकेट खेळूया. मग आता ह्या प्लेचा अर्थ आहे खेळणे.
आणि दुसरा जो तुमचं वाक्य दिलंय सेकंड सेंटेंस जो है द ऑथर रोट द प्ले ऑन करप्शन, के एक लेखक ने करप्शन के ऊपर क्या लिखा है, भ्रष्टाचार के ऊपर, करप्शन मतलब भ्रष्टाचार, उसके ऊपर एक नाटक लिखा है. ओके, मग एकाचं खेळणे आणि एकाचं नाटक असं जर यांचं मिनिंग आहे तर काय ऑप्शन येणार, डी करेक्ट. डी इज द करेक्ट आन्सर. प्ले खेळणे म्हणजे पार्टिसिपेट इन स्पोर्ट्स, खेळात भाग घेणे. आणि दुसरा हा जो प्ले आहे त्याच्यासाठी प्ले म्हणजे नाटक, आणि नाटकासाठी अजून एक वर्ड आहे आपल्याकडे ड्रामा. ओके, मग हे तुम्हाला आता माझ्या मते आणखीन क्लियर झालं असेल वेगवेगळ्या एग्जाम्पल्स वर ना, जो हमने अलग अलग एग्जाम्पल्स लिए उसमें से आपको अभी अच्छे से समझ गया होगा कि व्हाट आर द होमोग्राफ्स, राइट. Homographs are words having same spelling but different meaning when they are used in different sentences. Clear? So let's go further. पुढे जाऊया आपण आता. आताची जी प्रॅक्टिस आहे, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले, एक इंटरेस्टिंग पद्धतीने आपण आज ही प्रॅक्टिस घेणार आहोत. थोडं लहान करते सो दॅट पूर्ण स्क्रीन दिसेल. बस बघा, मॅच द ऍक्शन्स विथ द पर्पज. एक्शंस म्हणजे काय, क्रिया. ठीक है, आप लोग जो काम कर रहे हो और उसको मैच करना है आपको पर्पज के साथ. म्हणजे काय की काय हेतू असेल, कशासाठी हे काम केलं, आधीचं काम कशासाठी केलंय ते तुमच्या पुढच्या कामाशी तुम्हाला रिलेट करायचंय, जोडायचंय. ओके, तर इथे मी 1 to 10 काही वाक्य दिले जी अर्धवट आहेत. ये सेंटेंसेस इनकम्प्लीट है, यहाँ पे फर्स्ट कॉलम में जो लिखे हैं. ठीक है, यहाँ पे, और इस कॉलम में उसको आपको कंप्लीट करना है. मतलब ये हाफ सेंटेंस है, ये हाफ सेंटेंस है, उनको जोड़ना है. ओके, तो जैसे पहला देखिए, शी हैज गॉन टू द किचन. अभी आप एक काम करिए, वैसे भी आप दो ही लोग हो, तर आपण एक काम करूया, तुम्ही सेंटेन्स वाचायचं नंबर आणि त्याचं आन्सर काय रिलेटेड असेल ते तुम्हीच सांगायचंय. त्यामुळे आपण 1 by 1 घेऊया. ओके, तुमच्यापैकी कोणीतरी, एक मिनिट, प्रतिभा मॅडमने टाकलंय तर मग त्यांचाच माईक पहिला चालू करूया. मॅडम माईक चालू करा तुमचा. येस मॅम. हा, वाक्य वाचायचंय आणि त्याच्याशी रिलेटेड जे तुम्ही दुसऱ्या कॉलम मधलं टाकलेलं आहे ते वाचायचं. सी इज गॉन टू शी द हॅज. किचन. हां, सॉरी. सी हॅज गॉन टू द किचन टू वॉश द प्लेट्स. व्हेरी गुड. ओके, म्हणजे इथलं पहिल्याचं आन्सर आहे तुमचं डी. शी हॅज गॉन टू द किचन, कशासाठी गेली असणार आहे, टू वॉश द प्लेट्स. ओके, आता सेकंडचा आन्सर द्यायचा आहे नलावडे मॅडम. Yes, madam. हा, We are सांगा. going we are going to Nisha house to watch the match. व्हेरी गुड, असंही चालणार आहे. बघा, आणखीन एक सांगते मी की बऱ्याचशा अशा गोष्टी मिळतील तुम्हाला की ते 2-2 सेंटेन्सशी एकाच गोष्टीची जोडी लागू शकते किंवा सेम. तसं आता इथे तुम्ही सांगितलं वी आर गोइंग टू निशाज हाऊस टू वॉच द मॅच किंवा टू डू आवर होमवर्क, हे दोन्ही रिलेट करतात त्याला. ओके, त्यामुळे तुमचंही आन्सर बरोबर आहे आणि मी जे आता सांगितलं तुम्हाला की आम्ही होमवर्क करण्यासाठी निशाच्या घरी जात आहोत, तर हे सुद्धा रिलेट करतं. एक लक्षात ठेवायचंय, एक ध्यान में रखना है आप सबको कि जब भी आप ऐसी सिचुएशंस को जोड़ते हो तो पहले पूरे सेंटेंसेस पढ़ लो, फर्स्ट कॉलम और सेकेंड कॉलम पूरा पढ़ लो, सबको रिलेट करो एंड देन यू कैन अंडरस्टैंड वेरी वेल के ये रिलेट होता है सी ऑप्शन भी और एफ ऑप्शन भी, बट ज्यादा रिलेट कौन सा ऑप्शन करेगा वो आपको पता होना चाहिए. ठीक है, वो आपको समझ में आएगा जब आप आगे के सेंटेंसेस देखोगे. तो लाइक आता थर्ड वाचा प्रतिभा मॅडम.
He is saving money हम्म. to buy a computer. ओके, व्हेरी गुड. चालणार आहे. इज सेव्हिंग मनी टू बाय अ कम्प्युटर. ओके, बघा हा पण रिलेट होत आहे एकदम, की तो पैसे सध्या वाचून ठेवत आहे कशासाठी? कॉम्प्युटर खरेदी करण्यासाठी. ओके, उसको कॉम्प्युटर खरीदना है, इसीलिए वो पैसे बचा रहा है. ओके. वर्षा मॅडम तुम्ही वाचा. She is on the diet to lose weight. व्हेरी गुड. बघा एक परफेक्ट रिलेशन आहे की शी इज ऑन द डाएट टू लूज वेट. ती डाएट वर आहे. कशासाठी डायटिंग करते? तर वजन कमी करण्यासाठी. उसको अपना वजन घटाना है, इसलिए वो डाइटिंग कर रही है. राइट. देन नेक्स्ट प्रतिभा मैडम. We are staying at home to celebrate her exams results. नक्की चालेल, पण पुढे पण असे काहीतरी रिलेशन आहेत. आणि आणखी एक टू डू आवर होमवर्क. येस, टू डू आवर होमवर्क, टू वॉच द मॅच है ना, तो पण येऊ शकतो की आम्ही घरी थांबतोय कशासाठी? आम्हाला मॅच बघायची आहे म्हणून. आता आता एकदम परफेक्ट रिलेशन कसं जोडायचं? होमवर्क करण्यासाठी मुलं घरी थांबत नाहीत, पण मॅच बघण्यासाठी घरी थांबणार. लाईक दॅट. म्हणून मग मगाशी मी जे जोडलं तुम्हाला इथे की वी आर गोइंग टू निशाज हाऊस टू डू आवर होमवर्क, ते हे पण बरोबर होतं, टू वॉच द मॅच. ठीक आहे. मग एकदम परफेक्ट, एकदम जवळचं रिलेशन कुठे आहे ते शोधायचं. त्यामुळे युअर ऑल द आन्सर्स आर करेक्ट. फाईन. सो वी आर स्टेइंग ॲट होम आपण काय बघितलं? टू सेलिब्रेट हर एक्झाम रिझल्ट. तर तिची जोडी अजून पण कुठेतरी लागणार आहे. बघूया आपण पुढे. वर्षा मॅडम. They have gone to the shops to buy some food. Yes, good. They have gone to shops to buy some food. आता इथे ह्या वाक्याला पण तुम्ही टू बाय अ कम्प्युटर पण जोडू शकता. भले वरती झालेलं असेल पण ते रिलेटेड आहे. दे हॅव गॉन टू द शॉप्स टू बाय अ कम्प्युटर. ते दुकानांमध्ये गेले होते कशासाठी? कॉम्प्युटर खरेदी करण्यासाठी. करेक्ट. देन आता 7th प्रतिभा मॅडम. Gauri is studying to improve her English. Very good. Okay. Gauri is studying to improve her English. Very nice. आता 8 नंबर बघा आणि ते तुमच्या कुठल्या तरी जुन्या आन्सरशी रिलेट करताय बघा. वर्षा मॅडम. My sister is organizing a party to celebrate her exam results. एक्झॅक्टली. ओके. बघा हे जे मगाशी आपण त्याची जोडी लावली होती, वी आर स्टेइंग ॲट होम, होऊ शकतं की आम्ही घरी थांबतोय कशासाठी? तर आम्हाला तिचा एक्झाम रिझल्ट आलाय त्याची पार्टी करायची. तेच माय सिस्टर इज ऑर्गनायझिंग अ पार्टी. माझी बहीण एक पार्टी किंवा एखादी मेजवानी ठेवली आहे तिने कशासाठी? तर तिचा जो रिझल्ट आलाय तो सेलिब्रेट करण्यासाठी, तो साजरा करण्यासाठी. ओके. त्यामुळे बघा इथे पण एकाच्याच आन्सरच्या जोड्या 2 क्वेश्चनला लागल्या. नंतर प्रतिभा मॅडम पुढचा वाचा. 9. I want to go to England to be a doctor. व्हेरी गुड. आय वॉन्ट टू गो टू इंग्लंड टू बी अ डॉक्टर. मी इंग्लंडला जाणार किंवा मला इंग्लंडला जायचं आहे कशासाठी? डॉक्टर बनण्यासाठी. आणि आता शेवटचा राहिलाय, आय युजली डू सम एक्सरसाइज. सांगा काय येणार वर्षा मॅडम? To keep fit. व्हेरी गुड. हे बघा हे कसे परफेक्ट बसतायत. त्याला कुठे असा दुसरा ऑप्शन रिलेट नाही होत, पण काही वेळेला दुसरे 2 ऑप्शन रिलेट होऊ शकतात जे आपण आता इथे शोधले. ओके. सो वी हॅव गॉन व्हेरी वेल. एकदम व्यवस्थित तुम्ही हे सगळं सांगितलं. आता आपण अशाच प्रकारची एक दुसरी एक्सरसाइज बघणार आहोत. बघा इथे आहे, व्हॉट डू यू थिंक इच पर्सन डीड नेक्स्ट. आता इथे काही लोकांच्या काही सिच्युएशन्स दिल्यात आपल्याला. ओके. आणि त्यांनी त्यानंतर काय केलं असेल हे आपल्याला इथे, म्हणजे इथेही जोड्याच लावायच्यात एक प्रकारे, पण तुम्हाला
त्यांनी काय केलं असेल नंतर हे सांगायचं आहे, जसं आता सांगितलं तसंच. ओके, आणि आता आपण सुरू करूया याच्यासाठी वर्षा मॅडम कडून. Pramita didn't have any clean clothes. हा, She did the laundry. येस. ओके, बघा, प्रमिताकडे धुतलेले किंवा स्वच्छ कपडे नव्हते, मग तिने त्यानंतर काय केलं असेल, मग कुठली सिच्युएशन येणार, तर शी डीड द लॉन्ड्री, म्हणजे तिने तिचे कपडे धुतले. व्हेरी गुड. देन प्रतिभा मॅडम. Diya bought some eggs, chocolate, and butter. She baked a cake. येस, एकदमच सोबतच आहे. ओके, की जे सामान आणलंय त्याच्याशी रिलेटेड इथे फक्त केकच आहे, त्यामुळे दियाने अंडी, चॉकलेट आणि बटर आणलं आणि तिने काय बनवला, केक बनवला. ओके, देन वर्षा मॅडम थर्ड. Adesh wanted to exercise outdoors. He went hiking. येस, व्हेरी गुड. बघा, त्याला बाहेर जाऊन काहीतरी व्यायामाचा प्रकार करायचा होता, मग त्याच्याशी रिलेटेड काय आहे इथे, फक्त हायकिंग आहे. ओके, मग त्याने काय केलं, हायकिंग. हायकिंग म्हणजे तुम्ही जसं डोंगरात वगैरे फिरायला जाता, दॅट इज. देन प्रतिभा मॅडम फोर्थ वन. Akash had new emails from friends. He wrote emails. येस, आकाशला त्याच्या मित्रांकडनं ईमेल आलेले, त्यामुळे त्याने त्यांना आन्सर बॅक करण्यासाठी ईमेल्स लिहिले. देन अगेन वर्षा मॅडम. Rina only had 10 songs on her MP3 player. She download music. येस, शी डाउनलोडेड म्युझिक. तिच्याकडे 10च गाणी होती, मग ती काय करणार याच्यापैकी नंतर, मग ती म्युझिक डाउनलोड करणार आहे. ओके, प्रतिभा मॅडम. Dad bought a chicken and some rice. He prepared a dinner. येस, बाबांनी चिकन आणि राईस, तांदूळ आणले, मग त्याचं काय करणार ते, ही प्रिपेअर्ड डिनर. येस, वर्षा मॅडम द लास्ट वन. Soham's dinner dishes weren't clean. He washed the dishes. Yes, very good. Soham's dinner dishes weren't clean. So what he did, he washed the dishes. बघा, हे खूप सोपे सोपे आहेत, पण जरा डोक्याला चालना द्यायला मिळते आपल्याला. ओके, की याच्यानंतर काय रिलेट होऊ शकतं. आणि जेव्हा तुम्ही रीडिंग करता, एक्स्ट्रा रीडिंग करता, किंवा काही व्हिडिओज बघत असाल, किंवा जसं आपण ठरवलेलं की तुम्ही काही छोट्या छोट्या मूवीज बघू शकता ज्या इंग्लिशमध्ये आहेत, कशासाठी, तर आपलं वोकॅब्युलरी आणि थोडं सेंटेन्स फॉर्मेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी. मग हे अशा प्रकारच्या ज्या एक्सरसाइजेस आहेत, भले छोट्या आणि सोप्या असतील, ठीक आहे, बट दे विल हेल्प यू अ लॉट. तुम्हाला विचार करण्यासाठी खूप हेल्प करतील. ओके, अजून एक अशीच एक एक्सरसाइज आहे, आपण प्रोफेशन्स शिकलो होतो खूप आधी. ओके, अगदी मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरला शिकलो असो. ये जो प्रोफेशंस है हमने पढ़े थे एक सेकेंड थर्ड लेक्चर में शायद से. तो अभी यहाँ पे आपको सिर्फ जैसे हम लोग बच्चे लिखते हैं ना, वन वर्ड में आंसर लिखना है, वैसे ही दिया है. तो आपको सिर्फ इसमें आप क्या पढ़ने वाले हो, नया क्या है, ज्यादा कुछ नया नहीं है, बट आप ये पढ़ोगे कि कौन से प्रोफेशन के साथ कौन सा वर्ब यूज होता है, कौन सा एक्शन वर्ड यूज होता है. जैसे फॉर एग्जाम्पल यहाँ पे लिखा है पहला, मिल्क इज डिलीवर्ड बाय द. डिलीवर्ड मतलब वो घर पे पहुंचाता है ना. तो हु इज दैट, कौन डिलीवर करता है, तो मिल्क इज डिलीवर्ड बाय मिल्कमैन. ओके, तो उसी तरीके से सेकेंड आपको अभी, जैसे अभी आपने पढ़ा एक एक करके वन बाय वन आपको पढ़ना है और उसका आंसर बोलना है. ओके, सो नाउ विल स्टार्ट विथ प्रतिभा मैडम. Pipes are mended by the plumber. येस, आता जे घराचे पाईप्स असतात, आता हा शब्द बघा, आपण जनरली वापरत नाहीत है ना, आपण रिपेअर वगैरे असे शब्द वापरतो. मग हेच आहे की काही नवीन नवीन शब्द आपल्याला याच्यात शिकायला मिळणार आहेत, जे त्या रिपेअरशीच रिलेटेड आहेत, पण प्रॉपर वर्ड काय आहे, मेंडिंग. ओके, सो पाइप्स आर मेंडेड बाय द प्लंबर. सी इज द करेक्ट आन्सर. देन वर्षा मॅडम. Vegetables are
sold by the greengrocer. येस, भाज्या ज्या असतात त्या कोण विकतो? ग्रीन ग्रोसर. म्हणजे जो भाजी विक्रेता आहे त्याला आपण ग्रीन ग्रोसर म्हणतो. देन प्रतिभा मॅडम. Letters are delivered by the postman. येस, आता बघा इथे पण परत काय शब्द आला? डिलिव्हर्ड. जसा मिल्क इज डिलिव्हर्ड, लेटर्स आर ऑल्सो डिलिव्हर्ड. इवन आपल्याला जे वेगवेगळ्या मतलब जैसे अमेजोन हो, फ्लिपकार्ट हो, कोई भी ऑनलाइन शॉपिंग साइट हो, वहां से जब सामान आता है तो भी जो लाता है उसको भी हम लोग डिलीवरी बॉय बोलते हैं, राइट? मतलब वो सामान भी डिलीवर होता है हमारे घर पे, तो ये डिलीवर वर्ड यूज करना आपको सीखना है, ठीक है? तो अभी लेटर्स आर डिलीवर्ड बाय पोस्टमैन. देन मेनका मैडम, आपका माइक Yes, शुरू ma'am. कीजिए. अच्छा, Now I आपका have joined, ma'am. ये है Madam, earlier I भी है. earlier but I have not listened, ma'am. Just now I joined. Uh, या नो प्रॉब्लम मैडम. okay, यहाँ ma'am. से हम लोग कंटिन्यू करेंगे. तो Okay. आपको मेरी आवाज आ रही है अच्छे से? Yes, ma'am. Yes. तो Listening. अभी हम लोग यहाँ पे क्या कर रहे हैं कि प्रोफेशंस लिखे हैं मैंने इस कॉलम में, और इस कॉलम में लिखा है कि वो लोग क्या काम करते हैं, उनको हम लोग मैच कर रहे हैं. तो अभी Okay. 4 नंबर्स हो चुके हैं. आपको 5 नंबर पढ़ना है और उसका एग्जैक्ट मैच क्या है वो बताना है. Okay, ma'am. Meat is sold by the butcher. वेरी गुड. मीट इज सोल्ड बाय बुचर. ओके. Yes. मीट Yes. मतलब जैसे चिकन मटन ये सब चीजें Yes, हैं. yes. हाँ, हाँ. वो जो बेचने वाला है उसको इंग्लिश में हम लोग बोलते हैं बुचर. ओके. Yes. यस, Okay, ma'am. थैंक यू मैडम. माइक बंद कर लीजिए. अभी नेक्स्ट नंबर है प्रतिभा मैडम, नंबर 6. Necklaces are sold by the jeweler. यस, नेकलेसेस आर सोल्ड बाय ज्वेलर. ओके. जो ज्वेलर होता है, जो दागिने बनवतो, सोनार, तो काय करतो? वेगवेगळ्या प्रकारचे दागिने विकतो. देन वर्षा मैडम, नंबर Car 7. Okay. Cars are fixed by the mechanic. यस, करेक्ट. अभी यहाँ पे भी देखिए, हम लोग जनरली क्या वर्ड यूज करते हैं? रिपेयर, है ना? कार रिपेयर करना है वगैरह वगैरह. तो यहाँ पे रिपेयर का ही एक सिमिलर वर्ड यूज किया गया है, फिक्स्ड. कार्स आर फिक्स्ड बाय द मैकेनिक. यस. नाउ मेनका मैडम, नंबर 8. Yes, ma'am. News are read by the announcer. न्यूज रीडर को अनाउंसर बोलते हैं, करेक्ट. Yes, ma'am. न्यूज आर रेड बाय द Announcer. अनाउंसर. ओके, वेरी नाइस. और लास्ट वन है प्रतिभा मैडम, बोलिए. Planes are flown by the pilot. पायलट. हवाई जहाज कौन उड़ाता है? पायलट उड़ाता है. ओके. तो दीज आर सम प्रोफेशंस और उनके काम. क्या काम करता है कौन? वो सिर्फ जोड़ियां बनाई हम लोगों ने इसीलिए कि उसके साथ जो भी एक्शन वर्ड्स आए हैं उनको भी हमको ध्यान में रखना है और अगली बार से यूज भी करना है. ओके. और आज के क्लास का लास्ट पार्ट जो है, जैसे मैंने आपको बताया कि गणपति फेस्टिवल आ रहा है, फ्राइडे से गणेश चतुर्थी है, ठीक है? तो आप लोग, बहुत सारे लोग बिजी होंगे. आज भी जब मैंने मैसेज डाला था, बहुत सारे लोगों ने एक्सेप्ट कर लिया था कि 7 बजे क्लास ले सकते हैं, बट सिर्फ आप 3 लोग ही ज्वाइन हो सके हो. तो बाकी लोग इसी प्रिपरेशन में बिजी होंगे शायद से. ओके. तो नो प्रॉब्लम. यहाँ पे भी मैंने जो लिया है इसमें ध्यान से देखिए. जैसे पिछली बार हम लोगों ने लिया था एक पिकनिक का डिस्कशन, सिमिलर वे पे 2 फ्रेंड्स हैं और 2 फ्रेंड्स गणपति फेस्टिवल के प्रिपरेशन के बारे में डिस्कशन करने वाले हैं, ठीक है? तो पहले मैं पढ़ूंगी पूरा, और जैसे आपका हर एक को दोनों भी पढ़ने के लिए मिलेगा. इस तरीके से हम लोग
क्रॉस पार्टनर्स बनाएंगे और आपको ये पढ़ने के लिए बोलेंगे, ठीक है। तो फर्स्ट आई विल एक्सप्लेन यू एवरीथिंग। देखिए, दो फ्रेंड्स है ए एंड बी, ओके। तो जैसे आप अगर ये फोन पे हो रहा है, ये जो है वो टेलीफोनिक कन्वर्सेशन है, ओके। तो यहाँ पे फ्रेंड ए इज कॉलिंग टू फ्रेंड बी। ए ने बी को कॉल किया है और फिर कन्वर्सेशन शुरू हुआ है। जैसे अभी मुझे बोलना है, तो आई विल स्टार्ट विथ सम हेलो वर्षा, हाउ आर यू। सो वर्षा पिक्स अप द फोन एंड शी सेज आई एम फाइन, हाउ अबाउट यू। मतलब मैं ठीक हूँ, तुम कैसी हो, ठीक है, या तुम कैसे हो अगर बॉयज बात कर रहे हैं तो। देन ए मतलब जिसने फोन किया है शुरुआत में, he or she says I am also fine, मैं भी ठीक हूँ। by the way, what about this year's गणेश चतुर्थी, इस साल की जो गणेश चतुर्थी है उसका क्या करने वाले हो, म्हणजे काय काय आहे तुमचे प्रिपरेशन्स, किंवा काय ठरवलं तुम्ही या वर्षीच्या गणेश चतुर्थी बद्दल. सो बी सेज येस वी आर सेलिब्रेटिंग गणेश चतुर्थी एज एवरी ईयर एट माई होम, हर साल की तरह हम लोग हमारे घर पर ही गणेश चतुर्थी सेलिब्रेट करने वाले हैं, ओके. म्हणजे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आम्ही आमच्या घरी गणेश चतुर्थीचं जे काही सेलिब्रेशन असेल साजरी करणार आहोत. सो ए सेज दॅट्स ग्रेट, की खूपच छान. सो बी सेज यू एंड योर फैमिली मस्ट ज्वाइन अस इन दिस सेलिब्रेशन, मतलब तुम्हें और तुम्हारे पूरी फैमिली को हमारे साथ ये सेलिब्रेशन में जॉईन होना है, हमारे घर पे आना है, ओके. आमच्या घरी तुम्हाला ही गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी यायचंय, म्हणजे आमंत्रण देते. थोडक्यात वो क्या कर रहा है, उसको इन्विटेशन दे रहा है. सो ए सेज ऑफ कोर्स वी विल कम, म्हणजे नक्कीच आम्ही येऊ, ओके, हम जरूर आएंगे. सो बी सेज कैन यू कम अर्ली टू हेल्प मी इन द डेकोरेशन, जिसके घर पे गणेश चतुर्थी का सेलिब्रेशन है वो अपने फ्रेंड को बोल रहा है कि क्या तुम डेकोरेशन करने के लिए थोड़ा जल्दी आ सकते हो, मतलब मुझे डेकोरेशन में मदत करने के लिए, मला जी सजावट करायची आहे गणपतीसाठी त्याच्यात मदत करण्यासाठी तू येशील का, जरा लवकर येशील का. सो ए सेज ओ शुअर, बाय द वे व्हॉट इज द थीम. मग पहिला मित्र म्हणतो किंवा मैत्रीण म्हणते की नक्कीच, पण या वर्षीची थीम काय आहे, म्हणजे यावर्षी तुम्ही कशा प्रकारचं डेकोरेशन करणार आहात. सो बी सेज वी आर गोइंग टू ब्रिंग इको फ्रेंडली गणेशा आइडल दिस ईयर. हम इस साल क्या करने वाले हैं, जो गणेशा की मूर्ति लाने वाले हैं वो कैसी रहेगी, इको फ्रेंडली, म्हणजेच काय, पर्यावरण पूरक, पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारची आम्ही गणपतीची मूर्ती आणणार आहोत. सो आवर डेकोरेशन विल बी ऑल्सो इको फ्रेंडली. तो हमारा जो डेकोरेशन होगा, जो सजावट होगी, वो भी कैसी होगी, इको फ्रेंडली, म्हणजे आम्ही जे काही सजावट करणार ती पण कशी असणार आहे, पर्यावरणपूरक, पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही अशी, ओके. सो ए सेज व्हेरी नाईस, आय विल सर्च फॉर सम आयडियाज ऑन इंटरनेट, इट विल हेल्प अस इन डेकोरेशन. मग आता ए ला म्हणजे पहिल्या मित्राला ती आयडिया, ती कल्पना खूप आवडली आणि त्याने काय सांगितलं की मी इंटरनेटवर तू तू जे मला सांगितलंस त्याच्याबद्दल आणखीन काहीतरी माहिती शोधेन ज्याची आपल्याला डेकोरेशन करताना किंवा सजावट करताना मदत होईल. मैं और कुछ आइडियाज ढूंढूंगा इंटरनेट पे जिससे हमें और मदद मिलेगी सजावट करने में, ओके. सो बी सेज दैट्स नाइस, माय अंकल विल आल्सो जॉइन अस इन दिस, ही विल हेल्प अस विथ आइडियाज. और जिसके घर पे गणपति है वो क्या बोल रहा है फ्रेंड, कि ये तो बहुत अच्छा है कि तुम सर्च करने वाले हो. मेरे अंकल, अंकल मे बी मामा जी या मे बी चाचा जी, ओके, वो वो भी हमें ज्वाइन करेंगे, मतलब वो भी हमारे साथ आएंगे और वो हमें अलग अलग आइडियाज देंगे डेकोरेशन की, ओके. अभी नेक्स्ट देखिए, ए सेज आई एम ईगरली वेटिंग टू ईट मोदक्स मेड बाय योर मदर, ओके. अभी जो पहला फ्रेंड है वो बोल रहा है कि मैं
बहुत दिनों से ये मतलब क्या बोलते हैं उसको हिंदी में, मी खूप दिवसापासून वाट बघतोय कशाची, की मला तुझ्या आईच्या हातचे मोदक खायचे आहेत. ठीक आहे, गणेशोत्सवला आपण बनवतो, गणपतीत आपण मोदक बनवतो, तर ते एक जस्ट टाकलाय सेंटेन्स एडिशन साठी, कि आई एम इगरली वेटिंग टू ईट मोदक, मैं मोदक खाने की कब से राह देख रहा हूँ. ओके, किसके, तुम्हारी मम्मी के हाथ के. तो बी सेज यस, मॉम विल प्रिपेयर मेनी मोर थिंग्स अलोंग विथ मोदक. तो बी कह रहा है, दूसरा फ्रेंड कह रहा है हाँ जरूर, मम्मी क्या करने वाली है, मोदक तो बनाएगी ही, उसके साथ और भी बहुत सारी अच्छी अच्छी चीजें बनाएगी. तो ए सेज व्हाट अबाउट द इमर्शन ऑफ आइडल. इमर्शन मतलब जो गणपति हम लोग पानी में विसर्जन करते हैं उसको इमर्शन बोलते हैं. ठीक आहे, मग गणपती विसर्जनचं काय करणार, गणपतीची मूर्ती कशी विसर्जित करणार. सो बी सेज वी विल इमर्स द गणेशा आइडल इन अ बकेट इन आवर गार्डन ओनली. मतलब हम लोग क्या करेंगे, जो गणेशा की मूर्ति है उसका विसर्जन एक बकेट में करेंगे, हमारे ही गार्डन में. ओके, आपल्याच बगीचात किंवा आमच्याच बगीचात आम्ही काय करणार, एका बादलीमध्ये गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करणार आहोत. अलॉन्ग विथ सेलिब्रेशन वी हैव टू टेक केयर ऑफ आवर नेचर अल्सो. और यहाँ पे उसने बहुत अच्छी बात बोली है कि हम जो सेलिब्रेशंस करते हैं उसके साथ हमें अपना नेचर जो है उसका भी ध्यान रखना चाहिए. म्हणजेच काय, आपण कुठल्याही गोष्टी साजऱ्या करताना आपल्या निसर्गाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. ए सेज दैट्स अ ब्रिलियंट आइडिया. ओके, ये बहुत ही अच्छा आइडिया है, खूपच छान कल्पना है. डू कॉल मी इफ यू हैव एनीथिंग टू डिस्कस अबाउट दिस. और वो बोला, और उसने क्या बोला कि इसके बारे में और कुछ अगर हम लोग को डिस्कस करना है, इसके बारे में और कुछ बातें करनी है, तो प्लीज मुझे कॉल करो. डू कॉल मी मतलब मुझे फोन करो. ओके, म्हणजे याबद्दल आपल्याला आणखीन काही जर बोलायचं असेल तर मला तू कॉल कर. आणि बाय बोलून आता इथे कन्व्हर्सेशन एंड होत आहे. सो बी जो नेक्स्ट फ्रेंड, दुसरा फ्रेंड आहे तो म्हणतो येस बाय, सी यू टुमारो. ओके, ठीक आहे, बाय, अपन उद्या भेटू. मतलब कल वो मिलेंगे, किस लिए, डेकोरेशन के लिए, क्योंकि डे आफ्टर टुमारो, परसों गणेश चतुर्थी है. ओके, तो क्या आप सबको ये समझ में आया. एक सिंपल छोटा सा डिस्कशन है गणपति फेस्टिवल के बारे में, सेलिब्रेशन के बारे में. तो अभी हम लोग क्या करते हैं, आप तीनों का भी आज नेटवर्क अच्छा है, तो स्टार्ट करते हैं. वर्षा मैडम और मेनका मैडम, वर्षा मैडम आप स्टार्ट करोगे, ए के डायलॉग आप बोलोगे, मेनका मैडम आप बी के डायलॉग बोलोगे, बाद में हम लोग चेंज करेंगे. ओके, Okay. Okay, या ma'am. प्लीज. Hello, Menuka. How are you? I'm fine. How about you? I am also fine. By the way, what about this year, Ganesh Chaturthi? Yes, we are celebrating Ganesh Chaturthi as every year at my home. That's great. You and your family must join us in this celebration. Of course, we will come. Can you come early to help me in decoration? Oh, sure. By the way, what is the theme? We are going to bring eco-friendly Ganesha idol this year, so our decoration will also be eco-friendly. Very nice. I will reach for some ideas on internet. It will help us in decoration. I will search आहे, search. Sorry. I will search. That's nice. My uncle will also join us in this. He will help us with ideas. I am eagerly waiting to eat modak made by your mother. Yes,
Mom will prepare many more things along with modaks. What about the immersion of the idol? We will immerse the Ganesha idol in a bucket in our garden only. Alone with celebrations, we have to take care of our nature also. That's a brilliant idea. Do call me if you have anything to discuss about this. Bye. Yes, bye. See you tomorrow. Yes, very good. Now what we'll do, मेनका मैडम आप अभी ए के डायलॉग बोलोगे और प्रतिभा मैडम विल से बी के डायलॉग. ओके, Okay, ma'am. स्टार्ट. Hello, Bersha. How are you? I'm fine. How about you? I'm also fine. By the way, what about this year's Ganesh Chaturthi? Yes, we are celebrating Ganesh Chaturthi as every year at my home. That's great. You and your family must join us in this celebration. Of course, we will come. Can you come early to help me in decorations? Oh, sure. By the way, what is the theme? We are going to bring eco-friendly Ganesha idol this year, so our decoration will also be eco-friendly. Very nice. I will search for some ideas on internet. It will help us in decoration. That's nice. My uncle will also join us in this. He will help us with ideas. I'm eagerly waiting to eat modaks made by your mother. Yes, mom will prepare many more things along with modaks. What about the immersion of the idol? We will immerse the Ganesha idol in a bucket in our garden only. Along with celebrations, we have to take care of our nature also. That's a brilliant idea. Do call me if you have anything to discuss about this. Bye. Yes, bye. See you tomorrow. येस, व्हेरी नाईस. नाव व्हॉट विल डू, प्रतिभा मॅडम तुम्ही ए चे डायलॉग बोलायचेत आणि वर्षा मॅडम बी चे डायलॉग बोलायचेत, म्हणजे सगळ्यांचं सर्कल कम्प्लीट होईल. करेक्ट? Hello. हा, Hello, प्रतिभा मॅडम. Varsha madam. Hello, Varsha madam. How are you? I am fine. How about you? I'm also fine. By the way, what about this year's Ganesh Chaturthi? Yes, we are celebrating Ganesh Chaturthi as every year at my home. That's great. You and your family must join us in this celebration. Of course, we will come. Can you come early to help me in decorations? Oh, sure. By the way, what is the theme? We are going to bring eco-friendly Ganesha idol this year. So our decoration will also be eco-friendly. Very nice. I will search for some ideas on internet. It will help us in decoration. That's nice. My uncle will also join us in this. He will help us with ideas. I'm eagerly waiting to eat models made by your mother. Yes, mom will prepare many more things along with modaks. What about the immersion of the idol? We will immerse the Ganesha idol in bucket in our garden only. Along with celebration, we have to take care of our nature also. That's a brilliant idea. Do call me if you have anything to discuss about this. Bye. Yes, bye. See you tomorrow. यस, वेरी नाइस. सो आई होप के सबके दोनों के डायलॉग बोल के हो गए. ए और बी के डायलॉग सबके बोल के हो गए. यस और नो लिखिए चैट बॉक्स में. यस, गुड. So here it was our last slide.
एक बार फिर से शॉर्ट रिवीजन। आज हमने देखा होमोग्राफ्स। होमोग्राफ्स मतलब क्या? सेम स्पेलिंग बट डिफरेंट मीनिंग। फिर उसके हम लोगों ने कुछ एग्जाम्पल्स देखे। फिर हम लोगों ने देखा वोकैबुलरी प्रैक्टिस के लिए सम कुछ एक्शंस थे और उसके पर्पस के साथ उनको जोड़ना था। उसके बाद देखा कि कुछ सिचुएशन दी है और उसके बाद वो वही पर्सन उस सिचुएशन में आगे क्या करेगा या क्या किया होगा, उसकी भी जोड़ियां देखी। फिर प्रोफेशंस देखा और उनके जो कुछ काम थे उनकी जोड़ियां मिलाई। और बाद में आज का लास्ट टॉपिक जो था वो था कन्वर्सेशन, दैट इज टेलीफोनिक कन्वर्सेशन था बिटवीन टू फ्रेंड्स डिस्कसिंग अबाउट द गणपति फेस्टिवल, इट्स सेलिब्रेशन एंड इट्स प्रिपरेशंस। करेक्ट? सो वी आर स्टॉपिंग हियर टुडे। थैंक यू एवरीवन। और जैसे पिछली बार प्रतिभा मैडम ने सजेस्ट किया था कि उनको होमोग्राफ्स के बारे में पढ़ना है, आप लोग भी अगर आपको कुछ स्पेसिफिक टॉपिक पढ़ना है इंग्लिश स्पीकिंग में तो प्लीज सजेस्ट कीजिए। नेक्स्ट लेक्चर में मैं वो आपका टॉपिक ले लूंगी। ओके? आप मुझे वो टॉपिक्स व्हाट्सएप से भेज सकते हैं। और आज जो भी हम लोगों ने पढ़ा है वो मैं आपको आपको ये अपने यूट्यूब का वीडियो मिल ही जाएगा, लेकिन जो एक्सरसाइजेस है वो मैं आपको ग्रुप में भेज दूंगी। प्लीज प्रिपेयर दोज एक्सरसाइजेस। और आपकी जो प्रैक्टिस है उसको बंद मत कीजिए, कंटिन्यूअस रीडिंग कीजिए। आपके फ्रेंड्स, आपके बच्चे, आपके फैमिली मेंबर्स, उनके साथ बोलने की कोशिश करिए इंग्लिश में। अगर कुछ प्रॉब्लम्स आती है, कुछ डाउट्स है आपके, तो प्लीज मेरे से व्हाट्सएप से शेयर कीजिए। तो आई विल ट्राई टू हेल्प यू आउट। ओके? मैं आपको जरूर हेल्प करूंगी आपके कुछ प्रॉब्लम्स है उनको सॉल्व करने के लिए। फाइन। सो नाउ आई विल टेक योर लीव। बाय एवरीवन। गुड नाइट। एंड डू आपके जो सेलिब्रेशन है गणपति फेस्टिवल के अच्छे से कीजिए। बाय बाय। बाय. मॅडम, तब्येत कशी आहे तुमची? हा, आता ठीक आहे. व्हायरल फिवर होतं. मग आता ओके. मी ठीक आहे, पण आता सर थोडे आजारी झालेत. आता क्लायमेट चेंजमुळे थोडा हा प्रॉब्लेम आहे. बट नाऊ आय एम ओके. सो पॉसिबली नेक्स्ट वीकचा पण दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर आपलं लेक्चर होणार. ओके? ओके. टेक केअर. येस. Okay, थँक बोथ ma'am. ऑफ यू. Thank you, ma'am. Thank you, येस, ma'am. शुअर. Take care of थँक your यू. health, ma'am. गुड Mm. नाईट. बाय बाय. यू ऑल प्लीज टेक केअर. बाय बाय. गुड Good night, नाईट. ma'am. बाय. गुड नाईट. गुड नाईट.